नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? ठीक आहात ना? तर मंडळी, गत 8 दिवसांपासून मार्कडवाडी गाव मतदान घेणार, देशात एक नवा पायंडा पाडणार म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले होते. आज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी गावात मतदानाचे टेबल सजले, बॅलेट पेपर आले, 100-200 मतदारही जमले. पण एकही मत न टाकता मतदान प्रक्रिया गुंडाळावी लागली. पोलिसांची एक गाडी फिरताच सगळे काही जागेवर थांबले. आमदार जानकरांनी आम्ही आता न्यायालयीन लढाई लढू म्हणत मतदानाला आलेल्यांची समजूत काढत त्यांना माघारी पाठवले. माळशिरस विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून उत्तमराव जानकर तर भाजपाकडून राम सातपुते निवडणूक लढवत होते. या निवडणुकीत उत्तमराव जानकर जिंकले, आमदारही झाले. परंतु मार्कडवाडी गाव हे त्यांचा पारंपरिक बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तेथेच जानकर हे मतदानामध्ये मायनसमध्ये राहिले. हाच धागा पकडत जानकर यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली असता आम्ही तुम्हालाच मतदान केले होते, पण सातपुते लीडवर कसे आले हे आम्हालाही काही माहीत नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. यावरून मतदानामध्ये नक्कीच घोळ झाला असावा, EVM मशीनमध्ये काहीतरी गडबड असावी अशी शंका गावकऱ्यांनी घेतली आणि आपल्या खात्रीसाठी आपणच गावात मतदान घेऊ असा निर्णय झाला. याला प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस प्रशासन यांनी विरोध केला. परंतु गावकरी आणि महाविकास आघाडीची नेते मंडळी मतदान घेण्यावर ठाम राहिले. मतदानाच्या आदल्या दिवशी गावात 144 कलम म्हणजे जमावबंदीचे कलम लागू करण्यात आले. पोलिसांनी गावातील लोकांना नोटिसा बजावल्या. आमदार जानकरांना मतदान न घेण्याविषयी विनंती करण्यात आली, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दिनांक 3 रोजी मंडप टाकण्यात आला. मतपेट्या, बॅलेट पेपर, शिक्के अशी सगळी सामुग्री गोळा झाली. मतदान कर्मचारीही टेबलला बसले. 100-200 मतदारही गोळा झाले. प्रिंट मीडिया आणि TV मीडिया आता मतदान सुरू होणार म्हणून सरसावून बसले. तेवढ्यात DYSP नारायण शिरगावकर, 3 पोलीस निरीक्षक, SRPचे जवान, पोलीस कर्मचारी यांनी ध्वनिक्षेपकावरून गर्दी करू नका, कायद्याचे पालन करा, अन्यथा तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील असे जाहीर केल्यानंतर आमदार उत्तमराव जानकर, DYSP नारायण शिरगावकर यांच्यात चर्चा झाली. त्यामध्ये मतदान न करण्याविषयी त्यांच्यामध्ये एकमत झाले. त्यानंतर मीडियाशी बोलताना आमदार जानकर म्हणाले, कायद्याचा मान राखत गावकऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये यासाठी आम्ही मतदान थांबवत आहोत. पण आम्ही माघार घेतली असा याचा अर्थ होत नाही. आम्ही प्रांत कार्यालयावर मोर्चा काढू, EVM विरोधात न्यायालयात जाऊ. कायदेशीर मार्गाने आम्ही आमची लढाई सुरूच ठेवणार आहोत. मार्कडवाडी गावातील मतदानाला सरकार घाबरले आहे, म्हणून त्यांनी पोलीस पाठवून आमच्यावर दबाव टाकला आहे, अशी प्रतिक्रिया आमदार जानकर यांनी मीडियाला दिली. मार्कडवाडी गाव मतदान घेऊन देशात एक नवा पायंडा पाडणार. मार्कडवाडीचा आदर्श घेत सगळ्या देशात स्वयं मतदानाची परंपरा सुरू होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले होते. परंतु पोलिसांनी मतदानाचा हा डाव मध्येच उधळून लावल्यामुळे गावकऱ्यांचा हिरमोड झाला. यातून एक मात्र झाले, आमदार उत्तमराव जानकर हे एका रात्रीत देशभर लोकप्रिय झाले. पहिल्यांदाच निवडून येणाऱ्या एका आमदाराने देशभर आपल्या नावाची चर्चा घडवून आणली. जानकर हे राजकारणात किती मुरलेले आहेत हे यातूनच सिद्ध होते. ये भूल आली की हा ये एक भी मतदान केलं तर आम्ही तुमच्या मतपेट्या असतील आम्ही सगळं गुंडाळून घेऊन जाणार आहोत. तुमच्यावर सगळ्यावरती आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आता या प्रशासनाच्या भूमिके सगळ्या गावकऱ्यांची आधी चर्चा करण्यात आली. गावकऱ्यांचे की जर मतदानच करू देत नसतील, ते आपण पेट्या धरून ठेवणार आणि ते हिसकावून घेतील, ह्यामध्ये गोंधळ होणे
आणि त्याची झटापट होईल आणि झटापटीमध्ये लोक निघून जातील. जी मतदानाची प्रक्रिया आहे किमान 1500 मतदान तरी पोल होण्याशिवाय या ठिकाणचा रिझल्ट येऊ शकत नाही आणि ते 1500 मतदान या ठिकाणी मला होणार होतं, परंतु प्रशासनाच्या या भूमिकेमुळं या ठिकाणी मतदानच करू द्यायचं नाही आणि साहित्य घेऊन जायचं हा पोलिसांनी इथं सगळा केलेला प्लॅन आहे. त्यामुळं आम्ही या ठिकाणी थांबण्याचा गावकऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर निर्णय घेतलेला आहे. आम्ही येणाऱ्या 8 दिवसामध्ये प्रांत कार्यालय असेल किंवा अजून जिथं सुयोग्य न्याय मागण्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणी ताकदीनं 25 ते 50 हजार लोकांचा या तालुक्यातला जो आक्रोश आहे हे निवडणूक आयोगापर्यंत न्यायव्यवस्थेपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवण्याचा ताकदीने प्रयत्न करू आणि यामध्ये मात्र न्याय मिळाल्याशिवाय हा उत्तमराव जानकर थांबणार नाही एवढंच मीडियाच्या माध्यमातून बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला न्याय मिळेल असा प्रकारचा विश्वास कसा काय वाटतो, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला. नाही, नक्कीच या गावामध्ये जे मतदान झालंय ते 1500 1400 मतदान म्हणा आणि 502 मतदान हे समोरच्या उमेदवारांना झालेलं आहे. मी त्याची सगळी प्रक्रिया अभ्यास केलेला आहे आणि असं असताना त्याला 1003 म्हणजे दुप्पट मतं दाखवलेले आहेत ना, म्हणजे त्याची ती सिस्टीमच होती की दुप्पट मतं कशा पद्धतीने ट्रान्सफर करते आणि म्हणून त्या ठिकाणी आम्हाला ही पडताळणी करायची होती. या गावाचा आक्रोश होता, या गावाला बघायचं होतं की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दिलेलं मत हे UM उत्तराला न जाता दुसऱ्याला का गेलं आणि त्याची पडताळणी करण्यासाठी खरं तर शासनानं ही सहकार्याची भूमिका घ्यायला पाहिजे होती, प्रशासनानं घ्यायला पाहिजे होती, पोलिसांनी घ्यायला पाहिजे होती, परंतु प्रांतानं ते जमावबंदीचे आदेश काढले, तहसीलदारने ही निवडणूक प्रक्रिया घेता येणार नाही अशा पद्धतीचे आदेश काढले आणि पोलिसांनी या ठिकाणी तुमचं साहित्य सगळं तुम्ही एक मत टाका, तुम्ही मत टाकल्याबरोबर आम्ही तुमचं साहित्य घेऊन सरकार जाणार घाबरते आणि त्या ठिकाणी नक्कीच सरकार घाबरते की ही प्रक्रिया होऊ देत नाही आणि मग तुम्हाला न्याय मागायचा कसा, ही साधी प्रक्रिया होती आणि या साध्या प्रक्रियेतनं तुम्हाला सगळे उमेदवार महाराष्ट्रातले असतील, सरकार असेल, ते सगळ्याच्या पुढे चित्र जाणार होतं. तुम्ही सगळ्या चॅनलची मीडिया या ठिकाणी तुमच्या समक्ष लाईव्ह पद्धतीनं मतदान होणार होतं आणि प्रशासनानं जर हे मतदान करू दिलं असतं तर हे चित्र महाराष्ट्राच्या समोर यावं यासाठी मी रात्र झोपून या ठिकाणी ह्या लोकांना आधार देण्यासाठी, या लोकांना एक विश्वास देण्यासाठी मी रात्रभर या चटईवरती झोपलो होतो. सगळं गाव 1000 लोक झोपले होते पण 1000तले लोक आता पोलीस असल्यामुळं 300-400 लोक या ठिकाणी आहेत, बाकीचे लोक यायला तयार नाही आणि जर आले तर या ठिकाणी पोलिसाबरोबर झटापट करणं, मुलं शाळेमध्ये जाणं आणि त्यातून जो रिझल्ट आहे मला जो 1500 मतं पोलिंग झाल्याशिवाय निघत नाही तो घेता येत नाही, म्हणून या ठिकाणी थांबण्याचा निर्णय गावकऱ्याबरोबर चर्चा करून नक्कीच जे इथं घडलं तेच राज्यामध्ये घडलेलं आहे आणि इथं सुद्धा एक मत BJPला गेल्याशिवाय दुसरं मत ट्रान्सफर होत नव्हतं. त्यामुळे त्यांना 54,000 मतं पडली की 1,08,000 झाली. म्हणजे प्रत्येक मताला म्हणजे एकाच एक असा फॉर्म्युला आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी जो विरोध केला, जी जाणीवपूर्वक या ठिकाणी मतदानाची पडताळणी करू दिली, अशीच याच गावात नाही मी 10 गावामध्ये जरी अशा पद्धतीनं आपण बूथ लावले आणि साधी प्रक्रिया, सोपी प्रक्रिया, गाव खर्चानं करतं. त्याच्यामध्ये काय कुणाला शासनाचा खर्च आहे, कुठं पोलीस प्रशासन आम्ही मार्कडवाडी गाव मतदान घेऊन देशात एक नवा पायंडा पाडणार.